शांती. आज आहे 10/5/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाप समान रहमदिल अर्थात दयाळू बना. दयाळू मुले सर्वांना दुःखापासून सोडवून पतितापासून पावन बनविण्याची सेवा करतील. प्रश्न आहे, साऱ्या दुनियेची अशी कोणती मागणी आहे जी बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही पूर्ण करू शकत नाही? उत्तर आहे, साऱ्या दुनियेची मागणी आहे की शांती आणि सुख मिळावे. सर्व मुलांची हाक ऐकून बाबा येतात. बाबा बेहदचे आहेत, त्यामुळे त्यांना खूप चिंता आहे की माझी मुले दुःखातून बाहेर पडून कशी सुखी बनतील. बाबा म्हणतात, मुलांनो, जुनी दुनिया देखील माझी आहे. माझीच सर्व मुले आहेत. मी आलो आहे सर्वांना दुःखातून सोडविण्यासाठी. मी साऱ्या दुनियेचा मालक आहे. मलाच या दुनियेला पतितापासून पावन बनवायचे आहे. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, बाप समान दयाळू बनायचे आहे. सर्वांना दुःखापासून सोडवून पतितापासून पावन बनविण्याची सेवा करायची आहे. पावन बनण्यासाठी एका बाबांवरच खूप खूप प्रेम करायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, बाबा म्हणतात, जिन रोया तिन खोया. त्यामुळे कशीही परिस्थिती असो, तुम्ही रडायचे नाही. आजचे वरदान आहे, स्वच्या राज्याद्वारे आपल्या साथीदारांना स्नेही सहयोगी बनविणारे मास्टर दाता भव. स्पष्टीकरण आहे, राजा अर्थात दाता. दात्याला सांगावे किंवा मागावे लागत नाही. ते आपणहून प्रत्येक राजाला आपल्या स्नेहाची भेटवस्तू ऑफर करतात. तुम्ही देखील स्वतःवर राज्य करणारे राजा बना, तर प्रत्येक जण तुमच्या समोर सहयोगाची सौगात अर्थात भेट ऑफर करतील. ज्यांचे स्वतःवर राज्य आहे त्यांच्या पुढे लौकिक अलौकिक साथीदार जी हाजीर जी हजूर हाजी करत स्नेही सहयोगी बनतात. परिवारामध्ये कधीही ऑर्डर देऊ नका. आपल्या कर्मेंद्रियांना ऑर्डरमध्ये ठेवा, तर तुमचे सर्व साथीदार तुमचे स्नेही सहयोगी बनतील. स्लोगन आहे, प्राप्तीची सर्व साधने असताना देखील वृत्ती उपराम राहावी, तेव्हाच म्हणणार वैराग्य वृत्ती. ओम शांती.